हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज ना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अशी सकाळची सुंदर माझी सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं ना छान अशी पूजा वगैरे झालेली आहे. आणि आज ना खूप धावपळीचा दिवस गेला बरं का. तर ते काय आणि कशासाठी ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. तर तुम्ही पाहिलंच आहे, पूजा आटोपली आहे आणि बाहेर अशी सुंदर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे. त्यानंतर बघा मुलीला जरा बरं नव्हतं म्हणून मग तिला घेऊन आली होते मी डॉक्टरांकडे. आणि तिथून येताना जिथं एक्सरे सांगितला होता ना, तिथं गेल्यानंतर मला आबोलीचं झाड दिसलं. मग येता काय ते आबोलीच्या तिथल्या बिया घेऊन आले आणि येता फुलं वगैरे, कोथिंबीर, हे फ्रूट्स वगैरे काही आणायचे होते ते घेऊन आले. आणि आल्यानंतर ना खूप असं उशीर झालेला होता. आणि बघा इथे ना ते घेऊन आल्याच्यानंतर आता लागली तर होती थोडीशी भूक, कारण ऊन खूप आहे. आणि आम्ही असंच गेलो होतो सकाळी लवकर जाऊन आपण डॉक्टरांकडे भेटून यावं, सगळ्या गोष्टी करून याव्या म्हणून. तर मग आल्यानंतर बघा इथं ते सर्व साईडला ठेवलं काढून. आणि त्यानंतर मग इथं छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. जाताना साबुदाणा भिजायला टाकला होता. दही, साखर असे आणि साबुदाणा, कोणाकोणाला असं आवडतं साखर दहीमध्ये ते पण सांगा बरं का. मी तर असंच खाऊन घेत असते. मग पोरींनाही दिलं आणि मीही असं खाऊन घेतलं. त्यानंतर म्हटलं आता ज्या बिया आणल्या आहेत त्या आपण बिया इथं लावूयात. तर या कुंडीमध्ये ना गुलाबाचं झाड होतं आणि ते काही कारणास्तव माझ्या कुंडीतलं म्हणजे खूप सुंदर आलेलं होतं बरं का. तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं. पण ते ना एक काय आतमध्ये गेलं, त्याला पोखरून असं ना खूप खराब झालं ते झाड आणि वाळूनच गेलं. तर त्यामध्ये बघा इथं ना टरबुजाच्या बिया पडल्या होत्या. तर त्याच्यामध्ये आता हा टरबुजाचा वेल आला आहे. तर याला टरबूज येतील का बरं. तर म्हटलं चला याच्यामधला थोडासा कचरा काढून घेतला आता आणि त्या वेलला साईडलाच ठेवलं. तर ह्या कचऱ्यामध्ये नको म्हटलं ह्या बिया टाकायला. आता ह्या बिया उगवायच्या म्हणून मग थोडंसं इथं खुरप्याने मी थोडीशी माती अशी मोकळी करून घेतली. आणि ह्या बघा हे असे आपले गव्हाच्या जशा ठुशा असतात ना, तशाप्रमाणेच हे आबोलीचे अशा ठुशा टाईपच असे बियाचं हे असतं. तर त्याच्यामधल्या अशा थोड्याशा हातानेच मी मोकळ्या केल्या आणि त्या याच्यामध्ये टाकून घेतल्यावरती थोडीशी माती टाकून घेतली आणि छान असं हे व्यवस्थित आता ठेवून दिले. बघूयात आपण आता हे आबोलीचे आपल्या कुंडीमध्ये हे रोपे येतात का नाही, आपल्याला ते पाहायचं आहे. जर ह्याच्यामध्ये हे रोप आले ना, मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि हा वेल पण बघू किती दिवस राहतो आणि आपण याचे येतात की नाही कलिंगड वगैरे पाहूयात. तर मग त्यानंतर बघा मी आतमध्ये आले आणि आता मला ना हे भांडे वगैरे ओटा क्लीन करून घ्यायचा होता. तर आता संध्याकाळी पूजेसाठी व्यवस्थित भांडे वगैरे पूजेचे लागणारच म्हणून सगळं स्वच्छ भांडी घासून घेतली. आणि मग इथे कोथिंबीर निवडून घेतली. इथं एक असा कॉटनचा कपडा अंथरून घेतला. कोथिंबीर मी अशी धुवूनच ठेवते बरं का, सुकवून, म्हणजे आयत्या वेळेला आपल्याला बरी पडते. मग आता ही कोथिंबीर जराशी इथे सुकल्यासारखी वाटते, पण ती थोड्या वेळाने चांगली होते. मग ती सुकते तोपर्यंत म्हटलं जरा बाहेर जायचं होतं, बाकीचं कामही होतं. आणि आज अंगारकी चतुर्थी आहे. तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हीही आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. तर मग बाहेर आलीच आहे म्हटलं तर चला आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन पण घेऊयात. मस्त असं आपल्या गणपती बाप्पाचं इथं दर्शन झालं. आणि बाहेरची जी कामं होती माझी तीही थोडीशी कामं करून घेतली. येता बघा मी दुकानात 2-3 ठिकाणी दुर्वा शोधल्या पण भेटल्या नाही. मग त्या साईडने येत असताना मला तिथे ना दुर्वा दिसल्या. मी मस्त अशा दुर्वा तोडून आणल्या आपल्या हातानेच मस्त. आणि बघा इथं कोथिंबीर कशी छान झाली आहे ना. आणि आता ही डब्यात अशी मी भरून ठेवली, म्हणजे कसं आपल्याला पटकन वापरता येते धुवलेली कोथिंबीर असेल तर. आणि आयत्या वेळेला धुवायची व्यवस्थित कठी होत नाही. तर मी असंच करत असते, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर सुकवून घेत असते आणि नंतर मग असं डब्यात भरून ठेवत असते. तर आता झाली होती वेळ स्वयंपाकाची, खूप लेट झाला होता. दिवाबत्ती वगैरे करून घेतली, बाकीचं घरातलं सगळं आवरून घेतलं. आणि डॉक्टरांना रिपोर्ट्स वगैरे दाखवायचे होते, त्यासाठी पण आम्ही गेलो होतो. मग खूप उशीर झाला होता मला. मग आता म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी. कुकर लावून घेतलं, डाळ भात थोडंसं, आम्ही माहिलकीच होतो जेवायच्या. मग दुसरी भाजी वगैरे काही करायचं नाही असं ठरवलं होतं. इथे एक आंबा घेतला धुवून. आत्ता ना आंब्याचे मोदक बनवायचे ठरवले होते. ते कसे तर तुम्हाला दाखवतेच पुढे. मग इथे ना हे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. आंब्याचा असा मी ज्यूस काढून घेतला बघा. हे एका छोट्या वाटीने एक वाटीभर आहे. आणि इथं ड्रायफ्रूट्स असे ओबडधोबड वाटून घेतले. आणि विलायची पावडर, रवा, साखर सर्व साहित्य घेतलं. आणि बघा इथे ना पातेल्यामध्ये मी आता 2 चमचे तूप टाकलेलं आहे. आणि त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स मी इथे टाकून घेणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे बरं का. हे ड्रायफ्रूट्स छान असं परतल्याच्यानंतर थोडेसे लालसर होऊन द्यायचे. आणि हे स्टीलचं पातेलं असल्यामुळं ना जास्त गरम नाही झालं तरी पण हे असं होतं.
तर ठीक आहे, आता काय करणार ना, त्यामुळं मग हे असं छान परतून घेतलं. मी ह्या पातेल्यात करायचं ठरवलं. छोटंसंच पातेलं आहे म्हटलं, ह्याच्यात करूयात, कशाला मोठं पातेलं जास्त, आणि कढईत पण खूप मोठी कढई आहे म्हणून म्हटलं याच्यात करूयात. आणि लोखंडाची जी कढई आहे त्यांना हे आंब्याचं असल्यामुळे थोडा आंबूसपणा असतो, तर ते कळकल्यासारखं होतं आणि काळं पडण्याची शक्यता असते, म्हणून मी पातेल्यात ह्या स्टीलच्या करायचं ठरवलं. आता बघा, याच्यात रवा पण छान, रवा अगोदर मी भाजून ठेवलेलाच होता तूप टाकून बरं का. तर म्हटलं थोडंसं ह्या ड्रायफ्रूट्समध्ये आणि ह्या तुपामध्ये थोडंसं गरम करून घेऊयात. जास्त वेळ नाही, अगदी 2-3 मिनिट छान असं ह्याच्यामध्ये रवा मी परतून घेतला. रवाही गरम झाला आणि छान असा परतला गेला आणखीन तुपामध्ये. मी काढून साईडला घेतला. आणि त्यानंतर बघा, इथे ना मी 1 वाटी या पातेल्यामध्ये, त्याच पातेल्यामध्ये 1 वाटी मोठी पाणी टाकलेलं आहे. आणि तो पल्प आहे ना आपल्या मँगोचा, म्हणजे जो रस काढलेला आहे आपल्या आंब्याचा, मी ह्याला मिक्सरमध्ये काढलं नाही बरं का, कारण मला खूप उशीर झाला होता ऑलरेडी स्वयंपाकाला, म्हणून मग आता मी असंच घेतलं. आणि छान इतकं काही हे नव्हता, म्हटलं आता हे छान असं एकजीव करून घेतलं आणि उकळू द्यायचं त्याला. आणि त्यानंतर उकळल्यानंतर बघा, त्याच्यामध्येच मी टाकून घेतली आहे ती विलायची पावडर. आणि आता याच्यात हे उकळल्याच्यानंतर आता मी इथे ना थोडं थोडं करून रवा, छान असा ड्रायफ्रूट्स टाकलेला, तो भाजून घेतलेला रवा आहे ना, तो टाकून छान असं मिक्स करून घेतलं. आणि ते घट्ट झाल्याच्यानंतर छान मी आपल्या एक ह्याच्यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या वगैरे होऊन द्यायच्या नाही. छान असं फिरवून घेतल्याच्यानंतर बघा, इथं रवा शिजला गेला याच्यामध्ये. आणि त्यानंतर मग थोडंसं 5 मिनिट झाल्यानंतर मी यामध्ये टाकली आहे ती म्हणजे साखर. आपल्याला जेवढा रवा वापरला आहे तेवढी साखर इथे वापरायची आहे. आणि आंबा कसा गोडीला थोडासा कमी होता, मी अगोदर पाहिलं होतं, म्हणजे दुपारी 1 आंबा आम्ही खाल्ला होता, थोडासा कमी गोड होता, म्हणून याच्यामध्ये मी थोडीशी जास्त साखर वापरलेली आहे. आणि छान असं मिक्स करून घेतलं. आणि आता इथे मँगो मोदक आपले तयार होणार होते बरं का. छान मिक्स करून घेतल्याच्यानंतर थोडंसं घट्ट होऊन दिलं. आणि आता याला ठेवायचं साईडला. म्हटलं बाकीचा आपला स्वयंपाक होतो आहे, तिकडे कुकर होत होता आणि इकडे हे मँगो मोदक मी करून घेत होते. म्हणजे बघा, हे थोडंसं आता इथं पातळ दिसते, तर थंड झाल्याच्यानंतर आणि त्या ड्रायफ्रूट्समुळे वाटते ना गुठळ्या झाल्यासारखं, पण गुठळ्या अजिबात झाल्या नव्हता. आणि छान असं हे थिक झाल्याच्यानंतर मी असं साईडला काढून ठेवलं. आता ह्याला थोडंसं गार होऊ द्यावं म्हटलं. आणि त्यानंतर बघा, इथं माझा कुकर झाला होता, तर ते साईडला ठेवून दिलं. अगोदर तर मी 4 चपात्याचं थोडंसं पीठ मळून घेतलं. कुकर झाला होता, मग आता म्हटलं वरणाला आपण फोडणी देऊयात. थोडंसं तेल टाकलं कढईमध्ये, जिरे मोहरी टाकली आणि लसूण ठेचून टाकला. कोथिंबीर आपली धुवून स्वच्छ ठेवलेलीच होती ना, तर ती कट करून कोथिंबीर पण घेतली साईडला. आणि त्या डाळीमध्ये ना थोडीशी हळद आणि कोथिंबीरचं मीठ टाकून छान असं फेटून घेतलं. आणि कोथिंबीर टाकून इथे आता छान असं आपल्या वरणाला इथे मी फोडणी देत आहे. लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकून छान असं वरण आपलं इथं करून झालं. आता मी इथे ना पूर्ण तुरीची डाळ वापरलेली नाही, तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये कुकर लावताना दिसलंच असेल. मी ना थोडीशीच तुरीची डाळ टाकली आहे आणि मुगाची जास्त डाळ टाकलेली आहे, कारण आता उन्हाळा असल्यामुळे ना आणि जास्त पित्त हे त्रास होण्यापेक्षा म्हणून मी थोडीशीच तुरीची डाळ आणि जास्त मुगाची अशी मी इथं वापरलेली आहे. तर बघा, इथं आपलं वरण असं छान तयार आहे. आता दुसरी सुकी भाजी करायची नाही ठरवलं, कारण दोघे तिघीच होतो आम्ही. आणि संध्याकाळच्या 2-2 भाज्या संपत पण नाहीत आणि वेळ पण खूप झाला होता, म्हणून मग ते वरण झालं, साईडला करून ठेवलं. आता हे मोदकचं थंड झालं होतं बघा, आणि आता पीठ पण भिजत होतं. तोपर्यंत म्हटलं आता ह्या मोदक मोल्ड आहे माझ्याकडं, त्याला तर थोडंसं तूप लावून घेतलं. आणि छान असं तूप लावल्याच्यानंतर बघा, एकामागून एक आता मोदक करून घ्यायचे ठरवले. आता बघा, इथे ना हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं होतं आणि थंडही झालेलं होतं. तूप लावून घेतलं आणि एकामागून एक मी ह्या मोल्डमध्ये ना मोदक करून घेत होते. तर कसे मोदक होत आहेत तुम्ही आता पाहू शकता. खूप छान झाले होते मोदक बरं का. आणि ह्या मोदकाला मी म्हणजे 21 मोदक करायचं ठरवलं होतं, पण थोडंसं ना हे करता करता आपलं थोडंसं इकडे तिकडे प्रमाण होतं, माझं थोडंसं कमी पडलं होतं. 19 असे पूर्ण झाले होते आणि 2-3 मोदकासाठी कमी पडलं होतं. तर म्हटलं चला हातानेच थोडेसे करूयात, आता कुठं करत बसणार, म्हणून 3 मोदक मी छोटे छोटे हाताने बनवले आहेत बघा. आणि एवढे छान झाले होते ना की काही सांगू नका, तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. मग वेळ झाली पूजेची, तर बघा आपल्या गणपती बाप्पाला स्नान असं करून घेतलं. गणपती बाप्पाचं अंथरूण वस्त्र घेतलं, त्यावरती ना अक्षता ठेवल्या, गणपती बाप्पाला विराजमान केलं आणि हळदी कुंकू लावून घेतलं. छान असं आपल्या गणपती बाप्पाला हार मुकुट जो मोत्याचा आहे तोच वाहिला, फुलं अक्षता सर्व वाहून असं छान. आणि गणपती बाप्पाच्या आपल्या छोटीशी ती मूर्ती आहे, फोटो आहे, त्याला असे वस्त्रमाळ वगैरे सर्व ही पूजा छान अशी करून
घेतली. मोदकाचा 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला. धूप दीप आरती सर्व केलं आणि बघा बाहेर आले आणि मग तुळशीची आणि आपलं जे चंद्राची पूजा, ती चंद्राची पूजा केल्याशिवाय हे अंगारकी चतुर्थीच काय म्हणजे कुठल्याही चतुर्थीचं आपलं व्रत पूर्ण होत नाही असं म्हणतात. मग आपली बाहेर ही चंद्राची आणि तुळशीची पूजा करून घेतली. तुम्हीही असं दर्शन घ्या. आणि बघा असं साधं सिंपल जेवण होतं. आज का मी पूजा करताना लेकीला चपात्या करायला सांगितल्या. आता असा आपला व्हिडिओ होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.